शहर उपसंपादक नूर मोहम्मद। जळगाव येथील नवीन बसस्थानकावर गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते। विशेष म्हणजे प्रवाशांकडून तिकिटासोबतच स्वच्छता शुल्क देखील आकारले जाते, मात्र तरीही परिसरात घाणीचे ढीग साचलेले पाहायला मिळत होते। याबाबत प्रवाशांच्या सतत तक्रारी येत होत्या। अखेर वाढत्या उन्हाचा तडाखा आणि प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः बसस्थानकावर पोहोचून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला। या पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसला। धक्कादायक बाब म्हणजे हा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी तो तिथेच जाळला जात असल्याचे समोर आले। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रवाशांना बसण्यासाठी योग्य सावलीची सोय नसल्याने नागरिक भर उन्हात घाणीच्या परिसरात बसले होते। ही दुरवस्था पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची कडक शब्दांत कानोघडणी केली। जिल्हाधिकाऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर बसस्थानक प्रशासन खडबडून जागे झाले। त्यांनी तातडीने सफाई कर्मचाऱ्यांना बोलावून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यास सुरुवात केली। प्रवाशांना पिण्यासाठी थंड पाणी आणि सावलीची व्यवस्था करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आगार व्यवस्थापकांना दिल्या। आता ही स्वच्छता केवळ आजच्या दिवसापुरती मर्यादित राहते की प्रवाशांना कायमस्वरूपी चांगल्या सुविधा मिळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। सर्वांना असलेल्या कल्पनेप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढत आहे, उन्हाची काहिली वाढत आहे आणि त्यामुळे ज्या पब्लिक प्लेसेस आहेत जिथे जास्तीत जास्त नागरिकांचं येणं जाणं असतं, सामान्य नागरिकांचं येणं जाणं असतं, त्या सुस्थितीत असणं फार आवश्यक आहे। तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची व्यवस्था असणं आवश्यक आहे, स्वच्छता व्यवस्थित असणं आवश्यक आहे, जेणेकरून ह्या उन्हाच्या तडाख्यापासून लोकांना आपल्याला प्रॉपर वाचवता येईल। तर त्यासाठीची जी पूर्ण उपाययोजना आहे ती बघण्यासाठी म्हणून आज बसस्टँडला व्हिजिट करण्यात आली। बसस्टँडला व्हिजिट केल्याच्या नंतर इथे पाण्याची व्यवस्था अगदी चांगल्या प्रकारची आहे। थंड पाणी, आरोचं पाणी देखील उपलब्ध आहे आणि स्वच्छतेबाबत थोड्या सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नागरिकांसोबत पण चर्चा करण्यात आली, त्यांनाही काय काय अडचणी येत आहेत त्या विचारण्यात आल्या, तर त्यांच्या मार्फतही असलेल्या सुविधांबाबत समाधान आणि काही सजेशन पण व्यक्त करण्यात आले, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी सावलीची व्यवस्था करणं आवश्यक आहे। त्या सगळ्या सूचना डेपो मॅनेजर साहेबांना देण्यात आलेल्या आहेत। ते तात्काळ तशा प्रकारच्या सूचनांचा अंमलबजावणी करतीलच असं आश्वासन पण त्यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे। स्वच्छतेमध्ये सुधारणा करण्याची थोडी नितांत आवश्यकता दिसते आणि त्याबाबतचं तात्काळ अंमलबजावणी करणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे। त्याबाबत त्यांना तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्यात। कर्मचाऱ्यांना सध्या एक माठ ठेवण्यात आलेला आहे, त्याच्यातून पाणी ते पित आहेत, परंतु तिथेही आरो वॉटर उपलब्ध करून देण्यासाठी आणि व्यवस्थित पाण्याची सुविधा देण्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ते त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे। स्वच्छ आपण सरप्राईज व्हिजिट केलेली आहे, त्यामुळे त्याची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती। स्वच्छतेबाबत मी जसं यापूर्वी बोललो की स्वच्छतेमध्ये इम्प्रूव्हमेंटची नितांत आवश्यकता दिसून येते, तशा सूचना तात्काळ देण्यात आलेल्या आहेत आणि त्याची परत एकदा काही दिवसानंतर काही अधिकारी पाठवून व्हिजिट करून त्याची अंमलबजावणी झाली की नाही ही पण आपण पडताळणी करू।